नीट पकडून बस सावी. असं धीर सोडू नकोस बाई. हा आणि रडू नको. सावी येताना अथर्वला सुखरूप घेऊनच येईल बघ. आई आई सॉरी आई, माझी चूक झाली. इथनं पुढे मी अथर्वला अभ्यासावर एका शब्दाने काही बोलणार नाही. त्याला मी कसलेच टोमणे मारणार नाही. त्याला मी स्टडी कर म्हणून कसलंच प्रेशर देणार नाही. पण आई आता माझं पोरग माझ्याजवळ आणावं. मला अथर्वची लय आठवण यायला लागल्या. भाऊ तुम्ही वंशना फोन करा की विचारा की त्यांना अथर्व कुठं आहे, कसं आहे, त्याच्याबद्दल काय कळलं का? लावतो. सावीचा फोन का लागत नाही? भाऊंचा फोन आलाय. हॅलो भाऊ, सापडलाय अथर्व. काय? तर कुठे तो? देखी मला बोलू दे त्याच्याशी जरा. कुठं सापडला ती? हो सापडलाय म्हणजे कुठं आहे ते कळालंय. तुम्ही काळजी करू नका. भाऊ द्या, मी बोलते द्या. सावी आणि धैर्य गेले त्याला शोधायला. धैर्य मुजुमदार? ए चावी कशाला घेतली? गाडी अशी का चालवतोय? डोक्या पडलायस काय? मरायची लयच घाई झाली. कसली घाई झालीये कळल की तुला. अथर्व, 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 तू घाबरू नको, मी आली. दाराला लॉक लावलं यांनी.
लॉकची चावी दे मागच्या. चल. लॉक कशाला उघडायचं? आत भाजी आहे, उघडू शकत नाही. आणि तू कोण एवढं सांगणार? भाजी आहे ना आत, मग मला बघायची. जेवढं सांगितलं तेवढं मुकाट्यानं कर. चावी दे. चल. ते नाही जमायचं. अथर्व तू घाबरू नका, मी आली आता. हा घाबरू नको अजिबात. सोड 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 मला. सोडा. सोड. सावी, कुलूप फोड. मी यांना फोडतो. अथर्व तू काळजी करू नका, मी आली आहे. मी आली आहे. अथर्व तू ठीक आहेस ना? काय झालं नाही ना तुला? मी आली आता. मी आली नाही आता तुला काय नाही होणार. आपण लवकर इथून जाऊ. हा ठीक आहेस ना तू? तुला काही लागलं नाही ना कुठे? कुणाच्या सांगण्यावरनं केलंस हे? कुणाच्या सांगण्यावरनं किडनॅप केलंस त्या पोराला? बोल 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 बोल. दादा cheers.
हे अशीच डोळे वटारून बघत होते ना ती सावी. हा? आता तिला म्हणावं आयुष्यभर बस रडत. दादा त्या पोराचं काय करायचं ठरवलीस? म्हणलं मला सरळ पार्सल करा म्हणजे पाठवून मुंबईला म्हणलं. विषयच संपला की. दादा एकदा कॉल करून चेक करतोस काय? नाही सगळं ओके आहे काय? काय आपल्या आधीच्या प्लॅनचे कसे 12 वाजलेत तसं ह्या प्लॅनचं व्हायला नको. मी म्हणजे काळजीपोटी बोलतोय रे. ठीक आहे. हा करेक्ट करेक्ट करेक्ट. हा आताच फोन लावतो त्याला. कन्फर्म करतो काय कन्फर्म केलं ना की मग पार्टी एन्जॉय करायला बरं. हॅलो. कुठं तरी ती दोघं त्यांचं सोडा आधी माझं ऐका. डोसकं फिरल्याला म्हणून तुमचं काम घेतलं मी. काय बडबडतोस रे? नाहीतर काय तुम्ही म्हणलं असं जरासं काम आहे कोणाला कळायच्या आधी एका दिवसात संपल. कुठलं काय अहो 4 जण इथं आलते आत्ता. अहो त्यातल्या एकानं लई मारला मला आणि आता टेम्पूच्या मागे गेल्यात. साहेब एक सांगतो तुमचा आणि माझा काय आता इथनं कुठं संबंध नाही बघा. ठेवा. ए ऐक ना. ए हॅलो. हॅलो हॅलो. ए दादा दादा काय काय झालं? प्रॉब्लेम तिकडे येऊन गेला होता तो. माहिती त्यांना काय तिकडे गोंधळ घातलाय. 2 जण गायब आहेत तिकडनं. त्यांना सांगितलं होतं मुंबईला जा म्हणून पण ते मुंबईला पण गेलेलं नाही. तिकडे त्यांना हाणलंय दोघांना सगळ्यांना धरून. तर काय करायचं? दादा तो धैर्य तर नसल. तो तुला सोडणार नाही. 1001% तुला खडी फोडायला पाठवणार. गॅरंटी देतो मी. हे दादा तू निघ. तू इथनं निघ. हा चल बॅग भर. तू अंडरग्राऊंड हो. चल कुठं तुझं काय पण तू काय करणार आहे? मी काय केलं? हा म्हणजे हे त्यांना माहित नाही ना. आणि आपल्या टीम मधला एक मेंबर इथं पाहिजे ना घरी लढा द्यायला. मी आहे की. हा मी लढतो तुझ्या बाजून. तू टेन्शन नको घेऊ. तू जा. हा तसं पण ह्या कांडमध्ये मी आहे ह्याचा पुरावा नाही ना म्हणून मी तर थांबू शकतोय पण तू नाही थांबू शकत. चल तू ठेव की. चल ये काटी की. बस. अरे आराम बस. बॅग कुठे? तुझी बॅग कुठे बाबा? कपडा कुठे जाऊ पण? काकी हे घे. बरोबर दारू देतो तुला. आओ आओ तुम्ही बॅग का भरताय? कुठे चाललात का बाहेर? तुला कशाला पाहिजे का नसतं चौकश? चल निघित ना. निघ म्हणा निघ. सोड त्याला. मारून टाकीला. सोड त्याला. सोड. जरा सुद्धा हालायचं नाही. मारून टाकीला. हे बघ तिच्या केसाला जरी धक्का लागला ना लय पस्तावशील. आधी माझ्या माणसाला सोड
बघीला सोडतो. सोड त्याला. तुम्ही माझी काळजी करू नका. या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. हे तोंड बंद कर तुझं, नाहीतर कायमचं बंद करी ना. हे मारून टाकी ना हिला. सोड त्याला. माझ्या माणसाला सोड. ए चाकू खाली कर. चाकू खाली कर. पुढे यायचं नाही हा. मारून टाकीन. मारून टाकेन. हे गाडी सुरू कर. चल गाडी सुरू कर. हे हालायचं नाही जागेवरून, नाहीतर मारून टाकीन हिला. सोड तिला. नाही सोडणार. गाडी सुरू कर. तू ठीक आहेस ना अथर्व? तुला काही केलं नाही ना त्यांनी? मला खूप भीती वाटत होती. घाबरू नको, मी आली ना आता. काय नाही होणार हं तुला, काय नाही होणार. घाबरू नकोस. बॅग भरून कुठे जाण्याची तयारी चालली? मित्रांना भेटायला चाललोय. इथं जवळच एक फार्म हाऊस घेतलंय. गेट टुगेदर आहे तिकडंच. असा अचानक कसा काय प्लॅन ठरला? आता कधी कुणाला टाइम कधी मिळेल काय माहित नसतं ना. मित्रांनी विचारलं, म्हणलं हा चालतंय. मग ठरलं आज जावं लागणार. आता काही गरज नाहीये जायची. तुला एकदा सांगितलंय, या घरातनं पाऊल बाहेर पडेल ते फक्त इन्स्टिट्यूटला जायला. तुला जी काही दारू ढोसायची असेल ना, ती दिवसभर घरात बसून ढोस. तू काय थोबाडाकडे बघते का? नाही ना. नाही.
अथर्व, असं करणार होय तू? मी जरा तुला बोलले म्हणून तू घर सोडून जाणार होय? अरे बाळा, टेन्शन आलं होतं तर मला सांगायचं होतंस तू. मला स्कॉलरशिप मिळाली नसती तर तू आज तुला ओरडली असतीस की. नाही रे बाळा, ते असं कधीच करणार नाही. खरं तू मला आधी प्रॉमिस कर, तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. मला नाही तर गुंडांनी. माझं बाळ देते. काय काय सोचलं ग माझ्या बाळानं. पण ती नालायक माणसं होती कोण आणि त्याने तुला का डांबून ठेवलं होतं? माहित नाही. सावे, मला जरा नीट समजून सांगणार आहेस का? कोण माणसं होती ती ज्यांनी आपल्या अथर्वला दांबून ठेवला होता? भाऊ, मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगते. खरं आत्ता नाही, नंतर. पण त्याआधी यांना थँक्स म्हणू दे. भाऊ, यांची खूप मदत झाली आम्हाला. हे होते म्हणून आम्ही अथर्वला घरी आणू शकलो बघा. खरंच थँक्यू सो मच. नाही, थँक्यू काय त्यात. माझ्या जागी दुसरं कुणी असतं तरी त्याने हेच केलं असतं. असो, येतो मी. अथर्व, परत असं अजिबात करायचं नाही हा. काळजी घ्या. मॉम्स, यांनी कसली फायटिंग केली अशी. आपल्या अथर्वच्या घर सोडून जाण्याला हे मिस्टर धैर्य मुजुमदार तुम्ही जबाबदार आहात. अथर्व हा माझा हक्क आहे, आमचं आयुष्य आहे तो. आणि तो जर आज संध्याकाळपर्यंत घरी नाही आला ना तर याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. धैर्य,